घाबरले होते. ह्यांनी आता सिटीमध्ये म्हणजे कात्रजचा जो लास्ट स्टॉप आहे तिथं रात्रीच्या वेळी गाडी थांबवली. तो उतरला, त्याच्या कुटुंबाला विचारलं काय झालं, तुम्ही असं का ओरडत होते. त्यांनी ते बघितलेलं सांगितलं. आता ह्यांनी तिथं न थांबता विचार केला की पहिलं घरी जा. आता एक घरी आले, त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या गोष्टीची चर्चा चालू. आता यांनी जे आसपासचे लोक होते त्यांना सांगितलं हे घडलेलं. ते ऐकून त्यातला एक जण जुना वयस्कर म्हातारा होता. तो म्हणाला की कात्रजच्या जुन्या बोगद्यामध्ये सर्रास असं काहीतरी दिसतं, हे आम्ही पण खूप ऐकलंय, पण तिच्या तावडीतून आजपर्यंत कोणी सुटलं नाहीये. तुम्ही कसे वाचले. आता ते जे कुटुंब होतं कदम, त्यातल्या जी मोठ्या भावाची बायको होती ती म्हणाली की आम्ही ओरडत होतो त्यावेळेस माझ्याकडे देवीचा टाक होता, तो टाक मी असा पुढा केला होता.